बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला। मात्र या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राजकीय मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली। विशेषतः दिल्लीतील रोबोटिक कुत्र्याच्या वादावरून त्यांनी राज्य सरकारची तुलना बनावट कामांशी केली। यासोबत आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य करताना एका जागेवर दावा ठोकलाय। दिल्लीतील AI एक्स्पोमध्ये गलगोटिया विद्यापीठाने विद्यार्थ्यांऐवजी चीनमध्ये बनवलेला रोबोटिक कुत्रा स्वतःचा म्हणून प्रदर्शित केला। या वादाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। सरकार खोदून काढायचं झालं तर सगळेच भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत। आजच्या सरकारची कामं गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट झाली आहेत। हे सरकार भ्रष्टाचाराने पोखरलेलं असून जगात आमची नाचक्की होते अशी टीका त्यांनी केली। दिल्लीतील AI समिटमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं। जगभराचं लक्ष या समिटकडे आहे, पण तिथं पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही, कोणत्याही नेत्यांचा फोटो तिथं लावला जात नाही। पण सरकारने नेत्यांचे फोटो लावले, तिथं फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचं काम दाखवलं जातं असंही आदित्य ठाकरे म्हणाले। मुंबईतील विकास कामांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले। सुशोभीकरणाचा 99% निधी केवळ सत्ताधारी लोकांशी संबंधित कंत्राटदारांकडे गेलाय। मुंबईत एकही रस्ता पूर्ण झालेला नाही, पण अनेक ठिकाणी डबल रंगरंगोटी करून पैसे लाटले जात आहेत। आमचे काम गलगोटियांसारखे बनावट नाही, आम्ही जे करतो ते प्रत्यक्षात दिसतं। असले डुप्लिकेट काम हे फक्त डुप्लिकेट सरकारच करू शकतं, अशा कठोर शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधलाय। या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे, अशा शब्दांमध्ये शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडलं आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची भेट झाली। या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला आहे। परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून घडलेले हे दोन कार्यकर्ते जर हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना याचा मोठा आनंदच होईल। म्हस्के यांच्या या विधानाने आगामी काळात महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। दुसरीकडे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी अत्यंत उपरोधिक भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला असे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केले होते। त्याचाच संदर्भ घेत म्हात्रे यांनी माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला या विधानातून त्यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरेंच्या हतबलतेवर निशाणा साधला आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता। त्यांच्या मते दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता। त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे। नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की रोहित पवार सांगत आहेत की अजितदादांनी त्यांच्यासोबत काही ठरवलं होतं, मात्र आम्हाला तसं काहीही सांगितलेलं नव्हतं। अशा प्रकारचे कोणतेही निर्णय आमच्या माहितीमध्ये नव्हते असं त्यांनी स्पष्ट केलं। पक्षात अधिकृतपणे काही ठरलेलं नसताना अशा दाव्यांवर काय बोलायचं असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला। भुजबळ यांनी पुढे सांगितलं की सध्या पक्षाचं नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे। त्यांना पूर्ण सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे। नवीन नेतृत्व काय निर्णय घेते त्यानुसार पुढील भूमिका ठरेल। आमच्या पक्षाच्या नेत्या सुनित्राताई आहेत, त्यांच्याशी बोलावं असं सांगत त्यांनी विषय अधिक न वाढवण्याचा प्रयत्न केला।
त्यांनी उपहासात्मक शैलीत आणखी एक टिप्पणी केली. विलिनीकरण अजून झालेलंच नाही आणि त्याआधीच कोण कोणत्या पदावर बसणार हे ठरवून टाकलं गेलं. असं जर कोणी सांगत असेल तर त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री कोण होणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हेही ठरलं असेल कदाचित, असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्या दाव्याला थोड्याशा टोमण्यांच्या सुरात उत्तर दिलं. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही मौन सोडत या प्रकरणावर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. गेल्या महिन्यामध्ये 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्यात त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. मात्र काही दिवसांनंतर या दुर्घटनेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन तपासाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काही तांत्रिक बाबी आणि संबंधित कंपनीबाबत शंका उपस्थित करत तपास अधिक वेगाने आणि निष्पक्ष व्हावा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत ब्लॅक बॉक्स संदर्भात शंका व्यक्त केली आहे. विमान दुर्घटनेत ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातील जनतेला या घटनेचे संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे असं त्यांनी लिहिलं. तसेच संबंधित उड्डाण सेवा देणाऱ्या कंपनींवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील चर्चेला आणखी धार मिळाली आहे. या सर्व घडामोडीनंतर सुप्रिया सुळे यांनी सामाजिक माध्यमांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र हादरला. समाज माध्यमांवर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि जनभावना तीव्र आहे. लोक अजूनही शोकातून सावरलेले नाहीत. अशावेळी रोहित पवार अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे मांडत आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळालीच पाहिजेत असं त्यांनी स्पष्ट केलं. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी गुरुवारी म्हटलं की मी राहुल गांधींना सांगितलं की मला पक्षात अपमानित वाटत आहे. तेव्हा ते म्हणाले त्यांनाही अपमानित वाटत आहे. मग माझ्या अपमानाला काय किंमत उरते? मी इतका अपमान सहन करण्याची क्षमता ठेवत नाही. बोरा यांनी वृत्तसंस्था PTIला सांगितलं की राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी त्यांना फोन केला होता. त्याचवेळी राहुल गांधींशी हे संभाषण झालं होतं. भूपेन बोरा यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी बोरा यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की ते 22 फेब्रुवारी रोजी पक्षाचे सदस्यत्व घेतील. बोरा म्हणाले की प्रियंका गांधी यांच्या आसाम दौऱ्यापूर्वी 9 तारखेला बैठक झाली होती, ज्यात लवकरच युती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. प्रियंका गांधी पोहोचल्यावर सर्व पक्ष एकत्र येऊन युतीची घोषणा करतील अशी योजना होती. बोरा यांनी दावा केला की गौरव गोगोई यांनी युती तोडली कारण युतीचं सरकार स्थापन झाल्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नसते. अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही अपमान झालाय. आता पक्ष त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेल. आसाम काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई यांनी आरोप केला होता की बोरा यांनी भाजपमध्ये सामील होण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडून 50 कोटी रुपये घेतले आहेत. यावर बोरा म्हणाले की जर कोणी मला 50 कोटी रुपये देईल तर मी ते प्रेस समोर घेईन. बोरा म्हणाले की त्यांच्या वडिलांचे एक स्टेडियम बनवण्याचं स्वप्न होतं. यासाठी 12 बिघा जमीन बाजूला ठेवण्यात आली होती. मी 2 वेळा आमदार राहिलो पण हे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. माझ्या वडिलांचे 2019मध्ये निधन झालं. बोरा पुढे म्हणाले की आधुनिक स्टेडियम बनवण्यासाठी 50 कोटी रुपये देखील पुरेसे नसतील, पण जर एवढी रक्कम मिळाली तर ते काम सुरू करतील. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी हालचाल सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे दावे केले. सुनेत्रा काकींना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बसवण्यासाठी बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र काही मोजक्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावावर सह्या केल्या नव्हत्या असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कोण होते ते आमदार आणि पदाधिकारी असा थेट सवाल त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले की राष्ट्रीय काँग्रेसमधील काही आमदारांशी बोलल्यास संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी सर्वांनी सह्या केल्या नव्हत्या. त्यांच्या माहितीनुसार सुमारे 35 आमदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या होत्या. त्या 35 आमदारांपैकी कुणालाही विचारलं तर संपूर्ण माहिती समोर येईल असं त्यांनी सांगितलं. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला होता, पण ज्यांनी सह्या केल्या नाहीत त्यांनी का टाळाटाळ केली हे शोधण्याचा विषय असल्याचं त्यांनी नमूद केलं. येत्या 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. मात्र त्याआधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप झाले होते. या साऱ्या घडामोडींमुळे पक्षात नेमकं काय सुरू आहे याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या वक्तव्याला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरही भाष्य केलं. मला आज विलिनीकरणावर जास्त बोलायचं नाही असं सांगून त्यांनी 2 राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याचं सूचित केलं. मात्र अजितदादा आज हयात नसल्याने त्यावर सविस्तर बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं. तरीही दोन्ही गटांमध्ये काही पातळीवर संवाद सुरू होता हे त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी दावा केला की करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधींना गोळी मारण्याची धमकी दिली आहे. पवन यांनी गुरुवारी धमकीचा व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवर शेअर केलाय. संपूर्ण RSS भाजप यंत्रणा एक गोडसे फॅक्टरी आहे. तथाकथित करणी सेनेने राहुल गांधी आणि 25 खासदारांविरुद्ध दिलेली धमकी ही कोणतीही वेगळी घटना नाही. हा एका सुनियोजित आणि कपटपूर्ण कटाचा भाग आहे. खेडा यांनी लिहिलं की कट्टरता अशाच प्रकारे काम करते. त्याआधी एक खोटे तयार करतात, राजकीय अधिकारी त्याला पुढे नेतात आणि त्यांच्या अनुयायांच्या मनात द्वेष आणि हिंसा भरत नाही तोपर्यंत ते पसरवतात. तेव्हाही गोडसे तयार केला गेला होता. आजही पुन्हा एक गोडसे तयार केला जातोय. व्हिडिओमध्ये स्वतःला करणी सेनेचं सदस्य सांगणाऱ्या व्यक्तीने संसदेत ओम बिर्ला यांच्या चेंबरमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. त्या व्यक्तीची ओळख राज आमेरा अशी झाली आहे. तो कोटा येथील उद्योगनगरचा आहे. तो करणी सेनेचा विभागीय प्रवक्ता आहे. सुमारे 3 दिवसांपूर्वीच त्याला प्रवक्ता बनवण्यात आले. राज आमेराने म्हटलं की ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या 25 खासदारांनी जी गैरवर्तन केले ते सहन केलं जाणार नाही. या सगळ्यांमागे राहुल गांधी जबाबदार आहेत. मी इशारा देतो की जर अशी घटना पुन्हा घडली तर त्या 25 खासदारांच्या घरांची तोडफोड करू आणि राहुल गांधींनी ऐकावं, त्यांच्या घरात घुसून गोळी मारो. याची जबाबदारी प्रशासनाची असेल. माझी मागणी आहे की त्या 25 खासदारांवर कारवाई व्हावी. मोदी सरकारमधील मंत्री किरेन रिजिजू यांचे जे विधान समोर आले ते ऐकल्यानंतर आम्ही खूप संतापलो आहोत. माझ्या या धमकीनंतर जर मला तुरुंगवास झाला तरी मला कोणतीही अडचण नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट राज्याच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर प्रथमच हे दोन्ही नेते समोरासमोर आले. या भेटीमुळे विविध राजकीय शक्यतांना उधाण आलं असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या चर्चेला विशेष महत्त्व दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंनाच विचारा. आम्ही कुणाचीही हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतो यावर बंधनं नाहीत. मात्र यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे यांच्या प्रवृत्तीवरून आमचे टोकाचे मतभेद आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी पुढे आरोप करताना सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. या सगळ्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिंदेंचं हे नंदनवन बेईमानीतून निर्माण झालं आहे असा तीव्र शब्दप्रहार राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी विविध विषयांवर संवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील अलीकडील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर बदललेलं राजकीय समीकरण या चर्चेच्या केंद्रस्थानी होतं अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या भेटीकडे केवळ औपचारिक शिष्टाचार म्हणून पाहिलं जात नाहीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.